पप्पा, हा बेटा. देशातील प्रश्नांवर पंतप्रधान का बोलत नाहीत? हा प्रश्न केवळ तुझ्या मनातला प्रश्न नाहीये बेटा, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनातला प्रश्न आहे की या देशातले जे प्रश्न आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, जाती किंवा धार्मिक द्वेषाचे विषय असतील, यावर पंतप्रधान बोलत नाहीत. मणिपूर सारख्या विषयावर दंगलीच्या ज्या मणिपूर राज्यातले जे प्रकरण आहे त्या विषयावर पंतप्रधान बोलत नाहीत. इतकंच काय, तर आता सध्या परीक्षा पद्धतीच्या घोटाळ्यावरून जी चर्चा या देशामध्ये चालू आहे, मग ती नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा घोटाळा असेल, म्हणजे हा आत्ता नाही, 2024लाही असंच झालं, आणि आत्ता म्हणजे 26मध्ये सुद्धा या प्रश्नाने या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. इतका गंभीर विषय असताना सुद्धा पंतप्रधान या विषयावर आपल्याला बोलताना दिसत नाही. मग लोकांना असं वाटतं की दुसऱ्या देशांचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान देशातल्या प्रश्नावर मात्र मन की बात, परीक्षा पे चर्चा असं मन की बात किंवा रेडिओवरून बोलल्याशिवाय प्रत्यक्ष सार्वजनिकरित्या बोलताना दिसत नाही. आता भारतात मध्ये जी परीक्षा आहे, ज्याच्यावर आरोप होत आहेत, ज्याच्या विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे, त्याच परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा इतर देशातल्या परीक्षा पद्धती कशा आहेत या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर जे प्रगत राष्ट्र आहेत, म्हणजे चीन सारख्या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या या ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या राष्ट्रीय सुरक्षा म्हणून बघितल्या जातात किंवा त्या क्षेत्रामध्ये त्या टाकल्या जातात. दक्षिण कोरिया असेल, जपान किंवा सिंगापूर असेल, अमेरिका असेल, UK, जर्मनी असेल, या सगळ्या देशांमध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य म्हणून, देशाचं भविष्य म्हणून या परीक्षांकडे बघितलं जातं. परंतु आपल्याकडे मात्र इतका हलगर्जीपणा या सगळ्या परीक्षांमधून होतो आणि खास करून आता अलीकडे NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर जे प्रचंड आरोप, म्हणजे या सगळ्या परीक्षा घेणारी जी काही यंत्रणा आहे त्याच्यावरून प्रचंड टीका आपल्याला होत आहे. जेव्हा की विदेशामध्ये या सगळ्या परीक्षा या डिजिटल पद्धतीने घेतल्या जातात आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातात. मानवी सहभाग हा त्या परीक्षांमध्ये कमीत कमी घेतला जातो आणि अत्यंत कठोर शिक्षा या गुन्ह्याला दिली जाते. परंतु पंतप्रधान मात्र या सगळ्या विषयावर बोलणं अपेक्षित असताना सुद्धा ते बोलत नाहीत. ही चर्चा लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. लक्षात आलं बेटा तुझ्या?